कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे आदिवासी समाजाचे जनक म्हटलं तरी चालेल. हे धरती आबा भगवान बिरसा मुंडा आहेत. ते आमचे क्रांतिकारक आहेत. आमचे ते आम्ही ते देवता समान आम्ही त्यांना मानतो. मी ख्रिस्ची मेंटोर, ते आपला मेंटोर. खूप नॉलेज पण भेटत होता मला आणि मी तिथे जाऊन त्यांचं पण पूजा केलं. बोलो भगवान बिरसा मुंडा की. आमच्या इथे गावात जीव आहे. त्या जीववर स्वप्न होतं बसायचं एकदाच, कधी ना कधी बसायचं. त्याच जीववरनं माझं स्वागत केलं गेलं. लोक दंगा करायला लागलेत. ओ डीके भा, प्रणाली दीदी. जे मला ते कॉर्नर मारल्यावर दिसलं की मोठे आमची डोक्यावर माझा देव घेऊन थांबलेली. बर पोत्राची तिथं नाचायला देत मला बघून असं हात करायला तिथनच चाबूक बिबूक बोललो जरा मारून गेलं चालू गेली तिथं खतरनाक मध्ये. मी पण त्यालाच बघून फुल नाचायला लागलो तिथं. मला असं वाटलं की मी ज्याच्यामुळं या शोवर आलोय, ज्या समाजामुळं आणि ज्या देवामुळं, तीच लोक माझ्यासाठी आनंदाने नाचलतील. मला खूप अभिमान वाटला माझा की माझ्या समाजाला मी इथपर्यंत नेलो. बघता तो शो कसं वाटतंय? जसा जसा पुढे चाललेलो तसा तसा विविध मोठमोठी लोक माझ्यासाठी थांबलेले माझ्या स्वागतला. चल बाबा शिटीत म्हणजे नेमकं काय तुम्हाला मला माहित नाही. एवढंच माहित आहे की चल बाबा शिटीत. नमस्कार नमस्कार सर. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. थँक्यू दादा थँक्यू. तांबडा पांढरा खाणाऱ्याला फास्टफूड कुठे बसते, नवीन उड्या मारणार वाटप मधून खाते. कसं वाटतंय शो बघून? सर एवढंच विनंती करतो मी सगळ्यांनी, आता जर तुम्ही शो बघत असाल, तुमच्या या आशीर्वाद आणि प्रेमामुळे मी त्या जलभावा सिटीत या कार्यक्रमात मी भाग घेतलेला आहे. तुमच्या साथमुळे आणि ते फक्त प्रेमामुळे झालेल्या मला. आणि ट्रॉफी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन येणार, उपरी सिल्वर सिटीत अंबाबाई मंदिरमध्ये ठेवणार हे माझा शब्द आहे. एवढंच बोलून मी माझं बोलणं संपवतो. कधीच वाटलं नव्हतं की एवढ्या चांगल्या प्रकारे माझा वेलकम करतो. त्यांच्या डोळ्यामध्ये मी एक वरचा माणूस दिसतोय. मला असं वाटत होतं की जर आपण असं चालू आहे म्हणून आपल्याला एवढा सत्कार मिळतोय, जर आपण जिंकून आलो तर काय होईल? मंदिरात आलोय तसं मला असं वाटतंय तर कडक लक्ष्मीचं करा करून जातो. इसकडून टाक. इसकडून टाकतं. दीपक
एक वेगळा व्यक्ती होता. मी अशा दीपकला बघितलंच नव्हतं. मला तिकडे दूर दूर पर्यंत काही नाही दिसत आहे. सगळे घर आहेत आपले. सुभाष दादा, हे तर मला असं दिसतंय साडीने वगैरे फक्त कपडा लावलाय वरतून. आतमध्ये ताडपत्री आणि वरनं साडीचं ती म्हणजे नाही का ऊन नाही लागावं म्हणून वरनं ते लुगडचं दोऱ्याने शिवून तीही केलेलं होतं. आय वॉज सो शॉक. म्हणजे मला खूप कसं तरीच वाटत होतं, खूप घाबरलेली आणि माझ्या छातीत धडकी आलेली. सुभाष दादा, हेच आहे का तुमचं ते पाला? तुम्हाला सांगतो हे आपलं पाल कसं वाटतं बरं. मला आयडिया नव्हती की तुम्ही जेव्हा पाला बोलायचं तेव्हा हे असेल तसं. तुम्हाला काय समजून कळायचं पाला म्हणजे काय, पाल म्हणजे काय म्हणून तुम्ही माहित नाही, घरासारखं वाटलेलं मला. म्हणजे तुम्हाला नाही का म्हणलं तीन काटे असतात आणि हे तुम्ही स्वतः बांधलंय ना? हो हो, प्रत्येक गावात असंच बांधावं लागतं. पण मला दरवाजा वगैरे दरवाजा नाही, असं डायरेक्ट असं असतं. फक्त असंच. पण मग झोपता वगैरे कुठे तुम्ही? हे काही तर झोपते तसं. चटई वगैरे हातरायची, चटई बिटई चवळ बिळ हातरून असं निवड ठेवून झोपतो. बारक छोटस आणलं आणलं. पत्र आहेत, घर मस्त गरम होते जरा. ते घर बघून मला बिलीव्ह नव्हतं होत की कोण असं राहू शकतं. ही ती अर्धा दरवाजा आहे, अर्धा अर्धा तो सांगत होता. घुसणारच नाही तो, घुसतो काय तो? मी पुष्पराजकडे जाते. दीपकने प्रत्येक वेळेस सांगितलं की त्याला घराचा दरवाजा बदलायचा. तर माझं असं होतं की मोडका दरवाजा असेल, एक माणूस सरळ त्या दरवाजातून जाऊ नाही शकत. पुष्पराज कधी यायचं? पुष्पराज कसं पुष्पराज कधी हे आमचं घर. हा, तुला आता इथं राहायचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.